विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी इतिहास यामधील प्रकरण 8वे उद्योग व व्यापार याचा स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। यामधील पहिलं विधान पाहूया। 1948 मध्ये रिकामी जागा, यामध्ये उत्तर आहे औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली। यामध्ये आपल्याला ब हा पर्याय बरोबर आहे। दुसरं पाहूया, भारतातील रिकामी जागा उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हटले जाते आणि यामध्ये वाहन हे याचं उत्तर आहे, पर्याय क्रमांक दुसरा ब। तिसरं पाहूया, वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम, यामध्ये वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे। यामध्ये ही पर्याय क्रमांक ब हे याचं उत्तर आहे। आणि पुढची रिकामी जागा आहे, सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे। यामध्ये ही ब हा पर्याय येथे बरोबर आहे। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पाहिला। आता पाहूया प्रश्न दुसरा। प्रश्न दुसरा आहे, चुकीची जोडी ओळखून लिहा। यामध्ये आपल्याला येथे 4 जोड्या दिलेल्या आहे आणि त्यामधील आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वस्त्रोद्योग समिती विणकरांचे कल्याण करणे ही आपली जोडी चुकीची आहे। आता पाहूया पुढचा प्रश्न। दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा। यामध्ये आपल्याला एक चौकट पूर्ण करायची आहे। यामध्ये भारतात आयात होणाऱ्या वस्तू, यंत्रसामग्री, लोखंड, खनिज, तेल, खते इत्यादी आणि भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू, अशा प्रकारे आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे। पुढचा प्रश्न पाहूया। टिपा लिहा। यामध्ये पहिली टीप आहे भारताची आयात निर्यात, याचं उत्तर तुम्हाला इथे सविस्तर लिहून दिलेलं आहे। आणि दुसरी टीप आहे भारताचा अंतर्गत व्यापार, याचंही उत्तर तुम्हाला व्यवस्थित लिहून दिलेलं आहे, ते वाचून व्यवस्थित लिहून घ्या। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आता आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद। अशा प्रकारे आपण इयत्ता 9वी प्रकरण 8वे उद्योग व व्यापार याचा स्वाध्याय पाहिला। परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत एक लाईक नक्की करा। आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयाचा स्वाध्याय हवा आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।